सरपंच गंठेले कसं हे बायको वागवायलाच पुरत नाही, पावतीच द्यायला पुरते. हा तिची माय बदमाश आहे, तर हे बदमाश नशीन याच्यावर काय गॅरंटी आहे भाऊ? हा तुला सांगतो, आज याले जलातून आपण सोडून आणला, काल कोणी सोडून आणणार नाही. डबल जलात घालीन त्याची सासू, त्यापेक्षा की पावतीच घ्यायला पुरते. बदमाश आहे त्याची सासू, साऱ्या गावाची बदमाश आहे ती बाई. गुडबा आपल्या हाती काय आहे? तो नामदेवराव चमाल उड्या मारून राहिला ना. थांबाच म्हणते तुम्ही, ऐकाच म्हणते. दुसरी बायको भेटणार नाही गंठ्याली, इले पावतीच देऊ नये. हा बैठकच बसू, त्याला समजून सांगू, त्याच्यावर लिहूनच घेऊ, अशी ती तंबी चालत नाही नामदेव भाऊजी. आता ते तर मला पुरं समजेला, मा किती अपमान झाला त्याच्या गावात जाऊन. माई तर पुरी तरी पाहिजे मस्त जायला, पण आता कसं आहे बोलता येत नाही, गावातलं काम आहे. ती नाही बाबा, हाती घ्यायला लागेल आपल्याला हे. तो नामदेव काय बाबा साऱ्या गोष्टी मोडायलाच पाहिजे. त्याला असं वाटते जोडाघोडा झालाच पाहिजे. बरं पण असा इद्दाशेल जोडाघोडा काय कामाचा? बदमाश आहे ना ती पोरगी साऱ्या गावाची. हा बोगस आहे ते, तिची माहिती त्याच्यापेक्षा बोगस आहे. म्हणजे पुढे सांगतो खानोडाच बोगस आहे तू. हा हे असे वागून काहीच फायदा नाही याच्यामध्ये. आपलं नुकसान आहे, गावाचं नुकसान आहे. तुला सांगतो अशी भांडणं सुरू राहिली की नाही गावाची प्रगती नाही होत. लक्ष्मी नांदत नाही बाबा गावामध्ये, आमचा अनुभव आहे. कसा आहे बुडबा नामदेव राहिले, कसं मला विरोध बी नाही करता येत ना. काही काही गोष्टी कशा खरं बी असतात त्याच्या. आता ते म्हणून राहिले बा कसं याचं लग्न तुटलं तर दुसरी पोरगी भेटणार नाही, हे खरीच गोष्ट आहे ना. पहिलेच ते आले भेटे ना. हा मोठा म्हणजे विषय होता ना. इकून तिकून भेटली तर आता हे असं निघलं बदमाश. त्याची सासू एक नंबर बदमाश आहे. कसं हा दिशा गिशेली चांगला नाही ना. टकल्या पोरायला कोणी पोरगी देत नाही. पोरी पसंत करत नाही तर टकल्या पोराले. तुम्ही कालपासून ऐकून जाय ना, टकल्या. काय जगात काय पोरं टकली नाहीतच का? आहेत नाही तर काय तर टकले त्याचे का लग्न होऊनच नाही राहिलं का? याचंही होईल. बस बरं बा टकल्या आहे. मग याले जर वीक बसवली आपण, नकली केस आणले बसून तर चांगले फर्स्ट क्लास. मग म्हणेन का कोणी टकल्या याले एकटा तरी येते काय? अशा वीक भेटून राहिल्या भाऊ, 10-15 हजार रुपये खर्च करावा लागतात. जवान पोरगा दिसते, जवान पिल्ले एकदम. बुडबा मग त्या वीकचा खर्च कोण करा? का आपण करता का आपल्या खिशातून? त्या घंट्यातून पैसे तर पाहिजेत वीक बसवायले. काही राजा बुडबा तुम्ही म्हणजे गोष्टी करून राहिले. नाही करणार लो खर्च. त्याला चांगल्या दिसाने लागत काय? चांगल्या दिसाने लागत ते बुडबा त्याला जो पैसे असते तर अदलोकच केला असतं त्यानं. अदलोकच वीक लावली असती, नकली केस लावली असते. माय विचारा आपण लगन तोडून टाकू, तुम्ही मग त्याला नकली वीक लावायला पैसे द्या आणि पुढचं लगन करायला पैसे द्या. चालेल की नाही मग असं? माझं काय पैशाचं झाड आहे, हलवलं की पडले पैसे. मामलेच तर भारी जाऊन राहिलो आणि मी कुठून देऊ त्याले पैसे? आता अजिबात बोलू नका. पैसे झाडले आपण रुपया कोणाला देऊ शकत नाही. मग सल्ल्या काय देता फुकटचे काम ना आता. त्याचा तो पाहिजे काय करायचा आहे तो नामदेव राहा आणि तो गंठ्या पाहिजे काय करायचा आहे तो. आता जबर करू नका. आपले जण काही दिले जात नाही कोणाले तर बोलू नाही मग. तट्टीस मला माहित झालं मानाकं दापशील म्हणून तू. मला माहित होतं अटी येणार आहे म्हणून. ते तू बरोबर पॉईंट कॅप्टन भाऊ म्हणून तू आता सरपंच आज. बरेल तू बरे म्हणजे सारेल तू थैलीतच ठेवता ना बाजारच्या. तिकडे कोण येऊन राहिलं तर बापा रे, हा घंट्या सासरा काल येऊन राहिला बापा आपल्या गावात. आता याचा काय रोयला आयटीस? याची बायको आलती पहिले तर दिली आपण काढून. आता डबल हाही आला गाडीचा आता हातपाय जोड्याले. राम हो राम राम. काय राम घालून राहिले बिनला आणि दहा डू निघा. काही गरज नाही तुमची एवढीचा. काल आले आमच्या गावात तोंड दाखवायले घेणार दे ना. हो बुडबा आपल्या गावातले पाहुणे आहेत ना. पाहुणे अपमान करत असतात काय? काही राजा काही बोलता. येऊ राम हो बापा राम. चुलीत घालतो पाहुणा, असा पाहुणा दोलीन जा. त्या घंट्याला जेलात घातलं नाही बायकोनं. हा कुकडे गेलता मोरीत कोणी आहे? तू गेलता या घरी सांगायला समजून ऐकलं का यानं? आता मोठा बेसरमासारखा इवय करून राहिला. ताकुडी गेलता रे गड्या तू मरेली. चुकलं ना बापा, चुकलं ना. मी तुमच्या पाया पडतो बा. बिना चप्पलची वारी करून राहिलो मी. 8 दिवस झाले चप्पल नाही घातली मी पायात. ज्या दिवसपासून माझं वही जेलात गेला त्या दिवस पण चप्पल नाही घातली. अरे बापा काही पाया गिया पडून नका. कसे काय आले? अरे बाबा ये बाई हे मोळा राजा काही करा बाबा. मोळा हे बाई पोरगी नांदा बाबा तुमच्या घरी. नांदवा ना नांदवा बाबा. मा पुरीसाठी आलो बा मी लागलं असतं बापा. गावातल्या लहानपासून मोठ्या लोक माफी मागायला तयार आहो ना. हात जोडून माफी मागतो. मोळा होऊन राहिली बेसरामा. आणि अरे बुडबा बोल नका ना तुम्ही. कसं आहे राजा इवई हे काही आमच्या हाती नाही बा. तुम्ही कसं त्या नामदेवरावले भेटा. नामदेवराव काय तुम्हाला सांगते बरोबर. नामदेवरावला भेटतो. चाला तुम्ही चाला तटलो. आम्हाला काल नेतं तरी सांग गौतुक केले. तू जाय जाणशील तर आम्हाला काल पुढे घालतं. नामदेव भनी नाही ना जाणलं. तू जाय होय. बुडबा असं बोलत असतं का आपल्या गावातल्या पाहुण्यात? कसं आहे आम्ही काही येत नाही भाऊ तरी सा. नामदेवरावच्या घरी तुम्ही जा काय तर बोला नामदेवराव सोबत. बरोबर जा तुम्ही जातो. बोलून राहिले बा उतरून या गावातले लोक. काय बोलून राहिले? काही इज्जत नाही राहिली माई. मा बायकोनं घर केला ना रे. आता जगतीची यादी काढून चालणारा माणूस हो तुम्ही. बुडबा काही भेजागिजी आहे की तुम्हाला? आपल्या गावात तो माणूस पाहुणा यायला चांगलं बोलून राहिला आपल्यासाठी. बिचारा नतमस्तक होऊन राहिला. पाया पडायला तयार. तुम्ही त्याला हेकोड हाकड बोलून राहिले बा. तिरप तारप मला भेजा बियान सारच आहे. तू नको सांगू मला.
मी मा पद्धतशीर करत असतो. बरं बापा तुमच्याजवळ राहू द्या, चाललो मी बापा, माझं दुकान बंद. हा गेला तर सरपंच चाल आपण गावात चक्कर मारू, मोतीरामले त्याला सांगू ना. पाटील हाय सुदे जुनी आहे हा, त्या घंट्याला समजून सांगितलं तर काय तुम्हाला उलटा भादर लागेल हा, माही जैशी दैशी करून चालला गेला. हे असं आहे मग या लोकांचं. हा कोणाला आपण चांगलं पा भलं पा तर लोक असे आहेत. अरे बापा माऊली भाऊ तुम्हाला कोण बोलला तो, तुमची पार्श्वभूमी तशी आहे ना, तुम्ही नदलो कसं बिबा घालायचेच कामं केले ना, म्हणून तुम्हाला कोणी असं म्हणते आणि तुम्हाला खरं वाटते. मग आता तुम्ही झाले चांगले हा, म्हणून तुम्हाला वाईट वाटते. पण तुम्ही जर बिबा घाले असते तुम्हाला वाटलं असतं काही ती मा तोंडारच मला बिबा घाल्या म्हणून घे, तू म्हणून घे रे बापा, तूही म्हणून घे. हा तो घंट्याचा पागल मला म्हणूनच राहिला, तूही म्हण. बापा तसं नाही हो बापा, माऊली भाऊ तुम्ही राजा ताच बा, तुम्हाला राग येते बापा. हा कसं हो बापा तुमचं. राहू द्या बरं, मुळावर तो विषय रे, रोज उठल्या सुटल्या की तोच विषय चालू आहे, घंट्या घंट्या घंट्या. बरं काय दुसरा धंदा आहे की नाही. तो शिवले पातोला म्हणतात पोलीसवाले, चांगला हाग्या मार दिला त्याले, त्याचे ढुंग सुजले ना शिवल्याचे. आता तुम्ही त्या शिवल्या विषय काढला का, आता कुठलाच विषय काढू नका, म्हणून टाका ते विषय, काहीच कामाचे नाहीत आपल्या. हा आता त्या विषयावर नोटीसा फालतू भांडणं होती. हो रे भाऊ, विषय बंद करतो रे बा, विषय बंद करतो. बापा रे शिवलाल भाऊलीचं आयुष्य लय यार बाबा, 100 वर्ष जगते माणूस. काय शिवलाल भाऊ तब्येत ठीक आहे ना. उतरेलं का शिवल्यानं ऐकलं का रे बा, मी म्हटलं ते आली का वाटते बरोबर बा. चबरला वाटते भाऊ, चबरला हा माऊली अटीचा. काय झालं रे बा पाटील मा तब्येतीचं काय विचारून आला बापा तू. नाही नाही असं उडत उडत माहीत पडलं बा आम्हाला की शिवलाल भाऊले जरासा जबर मार लागला बा, त्याला म्हणजे पिकला शिवलाल भाऊ असं माहीत पडलं बापा. पुरा अंग दुखून राहिलं शिवलाल भाऊचं. गड्या ते झालं तर जोर बुलेटवर होतं आणि गाडी चालली होती आपली, तर म्हसाळा आल्या मधामध्ये आणि ते माल असं गळ्यात लाल छाटी होती. ते तुम्हाला माहिती आहे म्हैस बुजारते लाल छाटीले, ते डायरेक्ट धडकच मारली गळ्या. पुरं म्हणजे चंगराचंगरीच करून टाकलं ना, पुरं शिंग मारले पाटीले ढोंगणाले. हा म्हणजे ते खरंच आहे म्हणा, पण ते कसं 2-4 दिवस दुखलं, आता काही नाही, आता बरं. काय खोटा बोलतो रे बा माणूस, आठी चाले बा पाहिलं का किती खोटाडे आहे रे बा. शिवलाल भाऊ आम्हाला दुसरंच काय माहीत पडलं बापा. हा माहीत पडलं बापा तुम्हाला असं. हा काय माहीत पडलं. नाही तेच माहित पडलं होतं बा की या निवडणुकीत तुम्ही प्रचार करायला गेले आणि पोलीसवाल्यांनी पकडलं तुम्हाला आणि दाबून दणकी दिले, ढुंगणारच मारलं तुमच्या, असं माहित पडलं बा आम्हाला. लोक आहेत ना बाबा, हा ताज अफवा पसरवतात. मला काले पोलीसवाले मारतील रे बा. अरे मी मुरे राजकारणी माणूस हा, मी काय पोलीसवाल्यांनी यायला भेटतो का बा. हा आपल्या पुढे पळतात पोलीसवाले. आपण माणसं कोणाचे माहित नाही तुम्हाला. बा अफवा असो काही असो, पण आता निवडणुकीचं वारं कोणाचं आहे. हा कोणाचं आहे वारं. साहेबा पाटील आपल्याला वाऱ्या गिऱ्याबद्दल तर माहीत नाही बा, पण तो शेतकरी हिताची निर्णय घेईन, मला भाव जो देईन, 24 तास लाईट जो देईन तो आपला. हा त्याला शिक्का मारा. हा नाहीतर मग या हरामखोरीच्या नांदी लागू नका दुसऱ्या. आपल्या गॅरंटी मान्य करत असेल त्याला शिक्का मारा. मग तो पक्षाचा असो किंवा अपक्ष असो, फक्त कसा आपल्या हिताचा माणूस पाहिजे. आपले प्रश्न जो मांडीन तो आपला. बरोबर तशाच माणसाला शिक्का मारू, पण नाव तर सांगा कोण आहे बापा तसा. तर हा आपली गॅरंटी घेईन, आपल्याला 24 तास शेतकऱ्याला लाईट देईन, ढमुक देईन, तमुक करीन. कसं आहे भाऊ, कामं काही करू नका. तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करा की बा कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण सुशिक्षित आहे, कोण कसा आहे, काय आहे, तुम्ही पा आणि तुम्ही तसा शिक्का मारा तुमच्या मनानं. कारण की मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. अधिकार हा ज्याचा त्यानंच कसं विचार करून गाजवला पाहिजे. मग कसं सांगकाम्या काही कामाचं नाही. मी तर सांगेन 10 जण येणावं आणि पैसे खाईन. हा काय फायदा काय त्याचा. तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करा आणि करा काहीतरी, मत द्या द्यायला. शिवलाल भाऊ आपल्याला पटलं नाही, 100% बरोबर आहे तुमचं. हा आज केली तुम्ही गोष्ट चांगली, नाही तर मग तुमचं कसं बिबाभरेच काम असते. पण आज 100% शब्द तुमचे खरे निघले. स्वतःच्या बुद्धीचा वापर करा आणि स्वतःच मतदान करा, दुसऱ्याचं ऐकू नये, हे आपल्याला पटलं. आपलं असं म्हणणं आहे बा, मी तर काही कोणाला भाऊ दादा मामान काकान याले मारान अक्काले मारान ठमाल्या फलाण्यानं मारा, आपण डिंगा काही हाणत नाही, कोण्या पक्षाची आपण काही दबेल नाही बाबा. हा आपलं डायरेक्ट सरळ सरळ सांगणं असते लोक येईल, तुमच्या बुद्धीचा वापर करा आणि मतदान करा. पटलं राजा शिवलाल भाऊ, आपल्याला 1 नंबर पटलं हे. जाऊ द्या मग आता त्या निवडणुकीचा विषय. त्या गंठ्याची सासू भेटली होती बा मला. काय तर म्हणे ते मोळा म्हणे शिवलाल भाऊ काय ते तो पावती मागून राहिला आणि फलानं झालं आणि बिस्तानं झालं अशी म्हणे बा ती. हाईट राजा शिवलाल भाऊ आणलाच तुम्ही तडीचा विषय. अरे आताच विषय मोडला ना बापा तो, आणि तुम्ही तडीच आणला घातली कॅशेट. हा बंद करा तो विषय. बरं रे भाऊ, बंद केला विषय, बंद. अटून पासून क्लोज आता. हा चला आता आपल्या घरी. चला चला. मुंशी ना मामा त्या गंठ्याने निपटलं की नाही, वागवते की तो बायको की काय पावती घ्यायला विचारा बा. अरे पाहुणे बा काचं काही निपटलं राजा, तू घंटे पावतीच मागून राहिला, तो म्हणते मी बायको वागवत नाही. आणि आता यानं जर बायको सोडली त्याला दुसरी बायको भेटत नाही. हा नामदेव तरी त्याला समजून सांगितलं, आता काय करते काय नाही बा.
काय माहिती का मामा, ती बाई अगऊ आहे. हा, गंठ्याला वाटते भेव की सायाची पोरगी अशी अगऊ नसो. हा, तो ते म्हणजे बाई बैकून द्यायला काही टाइम नाही हो, म्हणून तो म्हणून राहिला तसा. अजून तो त्याला नवय व्हायला त्याला बायकोही समजा. ते तर आहेच म्हणा, ते अगो बाई आहेच. आता जे बाई जलात घालते जवायले ते काय कमी असणार आहे का? खोट्या कंप्लेंटी देते पुरी बोगस बाई आहे ते. पण कसं आहे आता, पुरीचा पडेला खाळा तर कसं काही ना काही ऍडजस्टमेंट करावं लागते बाबा. बदमाश होतो कशी असो, बायको महत्वाची आहे ना, हाही विषय आहे ना. पावती घ्या बनवून भेटा नाही दुसरी, मग का रणगा मरीन. मग तर बियाचा बोकड्याच आहे गावात. पहिलेच तर म्हणजे याच्यापेक्षा सुज्ञ पोरायला, चांगल्या शिकेल सोरेल पोरेली तर पोरी भेटून नाही राहिल्या. म्हणून विचार करावा लागते ना. आता आमच्या जमान्यात जर असतं तर हे नाही तर दुसरी नाही तिसरी सायाची, असं झालं असतं का? पण कसं तो जमाना गेला आता आमचा. आता नवीन जमाना आहे हा. या जमान्यात पहिलीच तर बायको भेटणं मुश्किल आहे, दुसरी तिसरीचा तर विषय खोलच आहे. मग तर भेटणेच नाही, मुंजाच मरते माणूस. हो मामा, ते तर बरोबर आहे. पण कसं तुम्ही काही ना काही समजून सांगा त्या गंठ्याला, म्हणा जाऊ दे म्हणा गड्या. जे झालं ते झालं, सायाचं करून टाक म्हणा सासूले माप. आपण सांगून आपल्या म्हटलं थोडी ऐकते भाऊ. तू त्या नामदेवचं सरपंचाचा ऐकी, आपल्या म्हटलं शब्दही नाही ऐकत तू गडी. नाही कसं आहे, त्याच्या म्हटलं ऐकतेच, पण तुम्ही गावातले मुरब्बी आहे ना. 4 चौघ तुमच्या म्हटले ऐकता, ऐकते गंठ्या तुमच्या म्हटले. बरोबर समजून सांगा तुम्ही त्याला. कसं आहे पाहुणे बा, मी काही अंगावर घेत नाही, दुरून अंग शकतो बाबा. होले होऊन कधी असं असते आपलं. आपण जास्त काही अंग भिडीत जात नाही, कारण की कधी गोत्यात येऊ आपण काही सांगता येत नाही. एक तर एकच असते, सोयरी संबंधाचं काम असते. एक तर मग पोराचंही लग्न राहिलं, आपल्याला जास्त बोलता येत नाही ना. तुम्हाला सांगू का पाहुणे बा, घंटेची बायको आहे की नाही, ते माम भावाच्या आत्या भावाची फुई भावाची पोरगी आहे. ते असं म्हणजे दूरचं नातं आहे ना आमचं, म्हणून मला जास्त बोलता येत नाही. आपण जर जास्त बोललो तर त्याचं त्याला माहीत पडते, त्याचं त्याला माहीत पडते. पचका होते ना. कसं पोराचं लग्न करावं लागते तुम्हाला. बरोबर तुम्ही म्हणता तसं बा. पण पावर तिकडे घंट्या सासरा येऊन राहिला. पावर म्हणजे ना पावर. हावले पाहुणे बा, हा खाली आला बाबा दलिंदर. आता काय येतो या गावात? राम होय होय, राम राम. काय इवय करून राहिले, रामराम घालून राहिली. घाला ना आमच्या माणसाला जलात, आणि वरून रामराम करा. मोठ्या म्हणजे तोंडवर करून इवय करून राहिले राजा. आमच्या पोरा घाला जलात. अरे बापा ये बाई, त्याच गोष्टीचा पस्तावा आहे बापा. मले त्याच गोष्टीचा पस्तावा आहे ना. त्यासाठी तर चप्पल नाही घालून राहिलो मी. माझा वय ज्या दिवसपासून जला गेला त्या दिवसपासून मग बायकोनं अगोपणा केला नाही बाई. पाया लागू का तुमच्या? पाया लागू काय? कशाला पाया लागता बा? तुमच्या जवायच्या पाया लागा. मी काय तुमची पोरगी वागवणार आहो का? तो तुमचा जवळ वागवणारा पोरगी. त्या घंट्याला सांगा तुम्ही 2 गोष्टी. त्याच्या पाया पडा, हातपाय दाबून द्या, की धुवून म्हणजे पाय धुवून पाणी प्या त्याचं. राजा इवय करता एवढ्या स्थळा लोक जाऊ द्या लागते का? तुमची बायको राजा कंप्लेंट देऊन राहिली. स्वतःच्या जवळचे कपडे फाडले, ढमक काढ, हे चालते का काहीच काय? वरून आता माफी मागायला आले बा तुम्ही. म्हणजे पुरे लाज जाय धंद्या बा, पुरे बेसरम दिसता मला तुम्ही. हो बापा, मी हाय बेसरम आहे मी. तुमच्या 5 खेटर आहे काय? 5 खेटर मारा मला पोचून. मला काहीच लाज नाही. मी आता काय करता राजा, झाली ती आता बोलून काही फायदा नाही. वय माई पोरगी तुमची आहे बा, हे समजा तुम्ही. आणि हे मोडून टाका बा, मोडून टाका. हिवय तुमच्या पाया पडून हात जोडतो बापा मी. ना घासू काय हिवय, मोळा राजा, काही बी करा पण मोळा. नाही बा, हे आपल्या ज्यान काही मुळत नाही बा. आपलं काही म्हणजे आपल्या काही ऐकतही नाही तो घंट्यान, काहीच नाही बा. तुम्हाला हे मोडणं असेल तर मग कसं नामदेव राजा घरी जा, त्याला काय सांगायचं तर सांगा बा, तुम्ही जा बाबा. बरं हिवय, मी जातो नामदेव भाऊच्या घरी. पण तुम्ही चाला तटलो. तुम्ही आले तर अजून फरक पडेल बा. 2 गोष्टी कसं सांगायले. चाला नाही हिवय तटलो. काही नाही बा, आपण अजिबात येत नाही. तुमचं तुम्ही काय तर निपटा. ज्या दिवशी तुमची बैठक असेल त्या दिवशी बा काय तर आपण बैठकमध्ये येऊ. पण तसं मी काही कोणाला सांग सवार करायला येत नाही. एक तर चुकी तुमची आहे. माझ्या डोक्यावर काही खबर फोडू नका बा. बरं बाई वय, बरं जातो बा, नामदेव राजा घरी जातो. जा. काय दिवस आणले रे बा मा बायकोनं. सायाची मी मला आहे की नाही, पहिले सोडायला पुरली असती ते तर लाईनवर राहिली असती. पण मी तिच्या म्हटलं ऐकत गेलो. मा बायको म्हटलं मला बायको बैल बनवला ती ना, आणि सारा घोड झाला आता. चल बापा, चल नामदेवच्या घरी जा. मामा पुरा हातबल व्हायला राजा, काही करायला तयार आहे पोरीसाठी आता. मामा एवढा अंत बी नका पाहू. हातपाय जोडून राहिला माणूस, ना घासायला तयार आहे राजा. जाऊ द्या मामा, मोडत असेल तर. मग ते आपण काही पाहत नाही तो नामदेव बहीण आणि हा बहीण, आपल्याला काही घेते नाही. चला पाहुणे बा. बरोबर मामा. मोतीराम काय निर्णय ह्या वेळा काही समजून नाही राहिलं बा. गंठ्याला बायको बघवायला लावायची की नाही, की पावती घ्यायला लावायची. काही समजूनच नाही राहिलं बा. कसं आहे गड्या रघु, पावती घ्यायला पुरत नाही. कसं हा असते जोडा घोडा, डबल अशी पोरगी भेटणार नाही. आणि भेटली बी तर हिच्यापेक्षा बदमाश असली तर काय करशील. हे तरी बरी आहे. जाऊ दे, दुसरं काही लग्न करायला पुरत नाही त्या गंठ्याचं. जे आहे तेच. तू म्हणून राहिला ते बरोबर आहे. पण काय सायाचं त्याच्याजवळून लिहूनच घ्यायला पुरते आपल्याला 500 रुपये स्टॅम्पवर. आपल्या शर्ती अटी पुरं लिहून घ्यायला, त्याच्याकडून पुरं बांधून घ्यायची ती. तर त्याची पोरगी कसं आपल्या घरी ठेवायची, म्हणजे घंट्या घरी ठेवायची. नाही तशी ती पोरगी ठेवायचीच नाही. नाही तर मग पावती जिंदाबाद. तसंच करू आपण. नामदेव बोलते पद्धतशीर. नामदेव लय आयडिया बा. नामदेवने लय संबंध करेला. आपण काही टेन्शन घेऊ नको. तो नामदेव पाहते पद्धतशीर.
नामदेव असल्यावर आपल्याला काही टेन्शनच नाही म्हणा. नामदेव जिंदाबादच आहे. पण कधी कधी कसं आहे गड्या, असं बसलं की नाही लयच टेन्शन आहे जागा. लय गरीब पोर काय ना लेका तू, हा बिचारेल बाप नाही काही नाही लेका, माय म्हातारी, हा आणि त्याच्याच भोवती असं यावं काय लेका त्याच्या पोदरी, हा हे असं सांगू का रघु, हे कसं गरीबाच्याच भोवती येत असते, श्रीमंता भोवती लागत नसते ह्यामुळ. हा गरीबाले म्हणजे म्हणजे चादरले जास्त थिग असतात ना, त्या थिगायतून कसं बैकाबैकी जास्त होते, त्याच्यामुळे मग हे असे भोवती हे असे कांड भोवती येत असतात. पण गंठ्याबरोबर असं व्हायला नव्हतं पाहिजे रे बा. लय गरीब पोरगा आहे का, इंसान आहे पोरगा, कोणा घेण्यात नाही देण्यात नाही काही नाही, कोणाशी बोलत नाही चालत नाही बिचारा. शिल्लक तो पोरगा अजिबात बोलत नाही. गरीब आहे पोरगा, एक नंबर गरीब आहे. पण त्याच्याच भोवती आलं बा, त्याला जेलातही घातलं सासून, सारं म्हणजे मारझोडही केली. काय बा, पण खऱ्याची दुनिया नाही बा, हे खोट्याची दुनिया. गरीब आहे हे आपल्या साऱ्या गावाला माहित आहे भाऊ, पण त्या पोलीसवाले कंप्लेंट देणारा त्या हरामखोराईले काय आहे, थोडसा बोलायचं येते व्हायला येते भाऊ. पाय नाकरी शेवटी दिलं की नाही पोलीसवाल्याने सोडून, आपण गेलो तर आपल्याला काढून दिलं पोलीसवाल्यानं. हे सारी पोलीसवाल्याची चुकी आहे. पोलीसवाले पहिले विचार करत नाहीत का बा हे खरं आहे की खोटं आहे की काय आहे, काय तपासायचं कामच नाही, नुसतं पकडायचा अंदर टाकायचा आणि सोडायचा, एवढं काम करतात ते. उद्या त्या पोलीसवाल्या विशेष न काढू, मागाले काटे येतात. हा आपलं कोण ऐकलं ना आपल्याला उचलून ना आणि पोलीसवाले काय बेकार नाद आहे तू, हे काय भुकेसाच पाहिजे. म्हणतो गुन्हेगार असो की निर्दोष असो, त्याला काही घेणं देणं नाही. बरे नेतील रे ते, त्याच्या घरचा कायदा आहे का. पाय दारूवाल्याला नेत नाहीत ते, पत्त्यावाल्याला नेत नाहीत, वरलीवाल्याला नेत नाहीत, हे पुळ्या पाळ्या विकणाऱ्याला नेत नाहीत. आपल्याला कशी नेतील रे ते, 2 नंबरवाल्याला नेत नाहीत, 1 नंबर आपण काहीच तर नाही करून राहिलो बा. त्याचे हप्ते चालू असतात म्हणून नेत नाहीत ते गठ्ठ्या माल देत नाहीत काय, पेटी देतात ना सुटकेस पैसे जे भरून पोलीस आईले, म्हणून तर ती कुणाला नेत नाहीत भावा. त्याला नेत नाहीत ते, त्याला जेलमध्ये टाकत नाहीत, आपल्या सारख्याला उचलतात ते. आपलं कोणी वाली नाही मायबाप. तो विषयच बंद करून टाक रे बा, बंद करतो विषय. अरे हो अरे काय रे बा, काय म्हणतो रे कंदील. अरे बा कंदील काय म्हणणार आहे, त्या घंट्या सासरा आला ना बा आपल्या गावात, आला ना तो. हा काले आला रे बाबा, घंट्या सासरा घेणार ते ना, त्याला तू पुरी फॅमिली घेऊन बोलवतो ना आपण ना गावात मीटिंग घ्यायसाठी. तो एकटा कसा का आला मोकाट्या सांड, काले आला रे बा हा गावात आता. काल येणारा त्याचं एकच आहे, माझी पोरगी वागा तुमच्या हातचा पाया पडतो, पाय धुवून पाणी पितो, बिना चप्पलचा फिरून राहिलो, तो कीर्तन गाऊन राहिला, सरपंच आली म्हणे तो वागवायला, म्हणजे माझी पोरगी. तो दिशी त्याचे हातपाय पकडून राहिला तो घंट्या सासरा. नाही तो माणूस म्हणा चांगला माणूस आहे, इंसान आहे तो माणूस. त्या माणसाची काही चुकी नाही. आता बायकोचे कर्म आता त्याला भोगा लागून राहिले, त्याच्यावर पायी आली पाय पकडल्याची. नाही तर तो माणूस एक नंबर इंसान आहे, असा फत्राचा इंसान आहे हो. पालू खोशा माणूस आहे तो, बायकोच्या पुढे त्याचं काही नाही चालत. आता बायकोच्या जमलं नाही, पोरगी पाठवणं अडीचा, पोरगी नांदवणं जमलं नाही, तर हा आला आता काशी करायला. तुम्हाला त्याच्या प्रती आपुलकी आहे म्हणून तो अडीचा आला, हात पाय पकडतो ढमुक करतो. अबे तो कसाही असो, आपल्याला काय करावं लागते जाऊ दे. आपल्याला काय करावं लागतं म्हणजे आपल्याला किती झटके पुरले त्या घंटेला सोडायचे रे हो. आणि तू म्हणतो कसाही असो, काही वेगळा माणूस असतो. कसा आहे तो घंट्याले, ते पोरगी मस्तकी मारतेच घंट्याच्या, ते बाबाला नका बोगस आहे ते. पाहू काय होते तर, तू काही जास्त रोगचाल टेन्शन घेऊ नको. अबे बा त्या नामदेवच्या घरी गेला तू, तो नामदेव अजून काही खोर घरी न, नामदेव म्हणे या बापा द्या पाठवून तुमची पोरगी, दिलीप घंट्या मस्त की मारली ती पोरगी. चला बरं नामदेवच्या टी जाऊ. बरोबर चला नामदेवच्या टी जाऊ. पण मला काय आता सुसून नाही राहिलं बा, काय करा काय नाही. या गंठ्याचं कसंच काय करा बा. गंठ्याची बायको गंठ्याला वागवाई सांगायची की त्याला पावती घ्यायची लावायची, काय करा मला काय, म्हणजे मी चक्रातच पडलो आता. तुम्ही काय सांगू बापा तुम्हाला, वागवायचं की नाही वागवायचं, गावातले 4 चौघ मिळून बापा तुम्ही निर्णय घ्या आता, वागवायचे की नाही वागवायचं. 4 चौघे म्हणशील तर सरपंचानं हात वर केले. सरपंच म्हणते मी त्या घंट्या म्हणजे सासऱ्या घरी गेलतो, त्यानं मागेला अपमान, मला तर अजिबात चालत नाही म्हणते. तो मंजीराम भाऊ तो डायरेक्ट शिवेत देऊन राहिला. आणि तो कंदील बुडाचा धडच नाही, फक्त ते 2 बुड्या आहेत, तो रघु बुडा आणि मोतीराम बुडा माकडून आहे. काय करू आता, मला काय सुसून नाही राहिलं. सरपंचाचा आधार असता तर कसं मी काहीतरी निर्णय घेतला असता.
आता सरपंचाचे बरोबर आहे ना. आता सरपंच गेले त्याला समजून सांगायले, 2 जण 3 जण म्हणा. मग आता तटी त्याचा अपमान झाला. मग अपमान झाला तर कोणालाही वाटते ना बाबा, आता 4 चौघात अपमान झाला, असं वाटते की नाही कोणाला बी. म्हणून कसं मग जीवार येईन नाही तर काय तर. त्या सरपंचाबरोबर मा अपमान झाला नाही काय? माही झाला ना अपमान. आता मी गेलतो की सरपंचाबरोबर, मला बोलले ते, पण मी काय एवढं मनाला लावून घेतलं काय ते? एवढं मनाला नाही लावून घ्यायला तर शांती. अव तसं नसते बापा, हे गावचे सरपंच आत ना ते, त्याचा काही मान आहे की नाही? अपमान केला कोणा तर त्याला कसं वाटेल? बरोबर आहे त्याचं एकटं. ते आहेत गावचे सरपंच. मग सरपंच असल्यावर कोणा जर अपमान केला तर काय वाटते बा? तुम्ही जर सरपंच असते गावचे, तुमचा जर अपमान झाला असता तर काय वाटलं असतं तुम्हाला? काय वाटलं असतं? ते आहे म्हणा, कसं सरपंच म्हटल्यानंतर असं बोललं की माणसाचा अपमान होतेच. पण म्हणून ते खरा वाटत आहे सरपंच झाले. आता नामदेव आहेत का घरी? नामदेव भाऊ आहेत का घरी? हो आहे घरी. या कोण आहे तर? रामराम होई वय, रामराम रामराम वय, रामराम. या बसा बसा. नाही बाई, माझी बसायची लायकी नाही तुमच्या बरोबर. बसायची लायकी नाही. मी नालाय का मी बसत नाही बाबा. मी उभाच राहतो मी. काय वय, काय बोलून काय राहिले बा तुम्ही? आता तुम्ही ना काय केलं? या बसा ना. हो नाही बाई, मी तुमच्या पाया पडतो बा. मला बसायचं म्हणू नका तुम्ही. फक्त एक म्हणणं ऐका तुम्ही. असं पुरीले वागवा बापा, पुरीले वागवा. मी तुमची माफी मागतो मी तुमची. जवायची बी माफी मागतो मी. इनीची बी माफी मागतो. सारीची माफी मागतो ना. काय बाई, कसं तुमच्या पोरीले वागवायचं म्हणजे हाती तर काही नाही बा. आता कसं 4 चौघात बसून निर्णय घ्यायला लागे ना. मी काही तुम्हाला होई म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही. आणि माफी मागायचा मला तर काही प्रश्न येत नाही बा. ते कसं माफीचं तो गंठ्या पाहिजे काय आहे. तुम्हीच तर मी नाही बाबा याच्यातले. मी सरपंच आले भेटलो, सरपंच म्हणत नामदेव भाऊले भेटा, मुंशीरामले भाऊले भेटलो, ते म्हणत असं चालेल. मला तुमचंच नाव सांगितलं ना. तुम्हीच मेन आहे. तुम्ही काय तर पहा बा पुरी तेवढं निपटा राजा. एवढं पहा बा गरीब आहे पुरीचं. काय बा, मी काही मेन घेईन काही नाही. पण आता कसं मला गावातले लोक पुढे घालून राहिले, तर कसं 4 चौघं मिळून आम्ही निर्णय घेऊ काय आहे तर घ्यायचा आहे तर. तुम्हाला सांगतो मी काय तर फोनवर. मग बाई वय बरोबर बा. चला मग येतो बा मी. पावन मग काय तर मला फोनवर सांगा तुम्ही. इवय तसे कसे काय चालले राजा? शांता जाय बरं, पाणी घेणे आण, चहा घे टाक. इवय आले बसा. इवय या तुम्ही. तसं काय टेन्शन ना घेऊन आहो तुम्ही. नाही हे आपलं निपटल्यावरच काय आहे तर चहा पाणी काय घ्यायचं आहे तर. आता सध्या काहीच नाही. मी येतो बाबा. इवय तेवढं लक्षात ठेवा. फक्त मापुरीचं तेवढं लक्षात ठेवा. हो इवय, तुम्ही काही काळजी करू नका. चला मित्र, मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा.